हाय हॅलो गाईज. तर कशा आहात तुम्ही? आय होप सगळे ठीकच असतात. तर माझ्या छोट्याशा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे. आणि आत्ता थोडासा उन्हाळा खूप वाढलेला आहे, तर मी अशी छान अशी रेसिपी घेऊन आलेली आहे. तर आज मी बनवणार आहे थंडगार अशी कुल्फी, मटका कुल्फी. तर आज मी हे 1 लिटर दूध आहे, तर हे उकळलेलं आहे. तर पाहिलं असून तुम्ही की मी हे दूध तापायला ठेवलं आहे आणि छानपैकी आपलं 1 लिटर हे दूध तापलेलं आहे. आपल्याला थोडंसं ह्याला आटून घ्यायचं आहे आणि आपण ह्यात ड्रायफ्रूट्स टाकणार आहे. तर आपलं छानपैकी असं दूध उकळत आहे. आता मी ह्यात टाकणार आहे जे मी असं थोडंसं आबडधोबड वाटून घेतलेलं आहे. हे आहे काजू. आता टाकत आहे मी हे बदाम. अशा प्रकारे छान असं गठ्ठ दूध झालेलं आहे. आता मी टाकत आहे ह्यात इलायची. ह्यातमध्ये साखर आहे, कारण इलायची जास्त बारीक होत नाही म्हणून साखरमध्ये टाकून मिक्सरमध्ये वाटून घेतलेली आहे. छान अशी उकळी येत आहे. आता मी खवा टाकत आहे ह्यामध्ये. जसं उकळी निघते एकत्र जीव होईल ह्याचा, छान असे मिक्स होऊन जाईल. त्याला पण थोडंसं आटवून घ्यायचं आपल्याला. दूध खाली नाही लागावसाठी सारखं ह्याला हलवत राहायचं आपल्याला, कारण दूध करपल्यावर ते वास यायला नाही पाहिजे. मस्त असं झालेलं आहे हे पहा. आणि थोडंसं पातळ आहे, आपलं थोडंसं घट्ट करून घ्यायचे. तर ह्यामध्ये मी थोडीशी साखर टाकत आहे, कारण आता साखर थोडीच टाकलेली आहे. जसं दूध आटन तर नंतर मी टेस्ट करून नंतर परत मी टाकणार आहे, कारण जास्त गोड नको आहे आपल्याला. तर तुम्ही पाहिलंच असेल, तर हे पहा असं छानपैकी असं आपलं दूध उकळत आहे. म्हणजे बऱ्यापैकी असं उकळून झालेलं आहे. तर मी तुम्हाला दाखवते अशी क्वांटिटी ह्याची झालेली आहे. म्हणजे अजून थोडंसं 10 ते 15 मिनटं ह्याला उकळून दिलं की ही अशी घट्ट होईल. मस्त अशी झालेली आहे आपली रेसिपी. छानच झालेली आहे. तुम्हाला म्हणजे गोड किती लागते त्या हिशोबाने तुम्ही साखर टाकू शकता. तर मी अजून थोडीशी टाकलेली आहे, कारण दूध आटल्याच्या नंतर ते गोड जरा जास्त प्रमाण वाढतं. पण साखर टेस्ट करूनच टाका. परफेक्ट अशी कुल्फीसाठी आपलं बॅटर तयार झालेलं आहे. तर आता मी ह्याला 10 मिनटं मी थंड होऊन देणार आहे, कारण का लगेच भरायचं नाही आहे. थोडंसं थंड झाल्याच्या नंतरच आपल्याला मटका कुल्फी मटक्यात भरायचं आहे. हा बॅटर थंड झालेला आहे. तर आता मी ह्या छोट्याशा मटक्यात भरणार आहे. ह्याला फ्रीजरमध्ये ठेवून 8 ते 10 तास ठेवणार आहे, कारण का जास्त असं थंड झालं पाहिजे. पूर्ण असं सेट झालं तर आईस्क्रीम आपली मटका कुल्फी छान लागणार आहे. तर फायनली आपली ही मटका कुल्फी बनवून तयार झालेली आहे. तर तुम्ही नक्की घरी ट्राय करून पहा. आपण रात्री 7 ते 8 तास ह्याला आपण ठेवलं होतं, म्हणजे फ्रीजरमध्ये सेट होण्यासाठी. तर हे पूर्ण सेट झालेली आहे. तर हे तुम्ही नक्की म्हणजे बघा कशी झालेली आहे. एकदम सुंदर अशी झालेली आहे, परफेक्ट झालेली आहे. तर हे पहा.
पाहिलीच असून तुम्ही किती सुंदर झालेली आहे, तर तुम्ही पण नक्की ट्राय करा की कशी होती. खूप छान झालेली आहे. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही नक्की सांगू शकता की रेसिपीबद्दल काय माहिती हवी असेल तर नक्कीच कमेंट करा. तर भेटूया पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय. छान झालेली आहे.